गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील गुडलक चौक येथे विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला. तसंच पेपर फुटी झाकी है, ईव्हीएम अभी बाकी है अशी घोषणाबाजी केली. या जल्लोषात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा हा खरं तर या युवा शक्तीचा फार मोठा विजय आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही बघतोय, जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, जेव्हापासून अभिजितजी दिपके हे भारतात आले, म्हणजे एक युवा ज्याला कसलीच कमी नव्हती, त्याने आपला जो काही त्याला मिळणार होतं, जे काही सुख सोयी त्याला मिळणार होत्या, त्या त्यागून त्याने तो भारतात आला आणि या इथल्या मदमस्त सत्तेला त्याने एक आव्हान दिलं, एक चॅलेंज दिलं आणि तेव्हापासून पुण्यातली पहिली सभा ही पुण्यात झाली. पुण्यातून हे जे काही लोन उठलं हे संपूर्ण देशभरात गेलं. दिल्लीमध्ये आंदोलन झालं. दिल्लीमध्ये सरकारने आंदोलन दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि आंदोलनाची वेळ संपली, त्याच्यानंतर सुद्धा अगदी जेवणाची व्यवस्था येऊ न देण्यापर्यंत, तिथले लाईट बंद करण्यापर्यंत अतिशय दडपशाही केली गेली. मात्र याला सुद्धा या युवा शक्तीने जोरदारपणे उत्तर दिलं. 20 जुलैला जो काही तिथे नरसंहार आपण म्हणू शकतो, जालियनवाला बाग हत्याकांडाची आम्हाला आठवण आली खरं त्या ठिकाणी. तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. अगदी जो काही जेमसी होता, जे काही विद्यार्थी होते ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना मारहाण केली गेली होती. या सर्वांमध्ये जो काही विजय मिळाला आहे हा आज इतिहासामध्ये त्याची सुवर्णाक्षरात नोंद होईल. नाही, समाधानी असण्याचा प्रश्न नाही. जो काही राजीनामा झालेला आहे हे एक पहिलं पाऊल आहे आणि याच्यानंतर जे काही शैक्षणिक सुधारणा होणार आहेत त्याच्यासाठी काँग्रेस जनता पार्टी प्रयत्नशील असणार आहे.